हॅलो नमस्कार पुन्हा एकदा ह्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा हा ब्लॉग नसणार आहे. आज एक सोपी रेसिपी आहे, तर ती मी तुम्हाला दाखवते. म्हणजे जर पोरं शाळेतून आले तर झटपट तुम्ही कोणती अशी म्हणजे नाश्त्यासाठी रेसिपी करून द्याल, तर ती तुम्हाला मी आता दाखवणार आहे. जास्त आपली आज बडबड नसणार, डायरेक्ट आता आपण रेसिपीकडे वळूया. चला. तर सर्वात प्रथम मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच क्वांटिटीमध्ये तुम्हाला दही घ्यायची आहे. रवा आणि दही आणि 1 चमचाभर सोडा किंवा सोडा नसेल तर इनो तुम्ही टाकू शकता आणि ते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला सगळं बेटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी ॲड करून घ्यायचं आहे थोडं थोडं. आणि आपल्याला पातळ डोशासारखं नाही ते बेटर बनवायचं आहे, तर थोडं जाडसरच बनवायचं आहे. तर असं व्यवस्थित मिक्स करून घ्या. म्हणजे आतमध्ये ते मिश्रण मीठ सोडा वगैरे सगळं दही वगैरे मिक्स होईल आणि असं जाडसर तुम्ही करू शकता. जास्त पातळ नाही करायचं आहे. त्यानंतर मी एक फ्राय पॅन ठेवून त्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा आपण जो डोसा बनवतो तसंच सेम करायचं आहे. 1 ते 1.5 चमचा मी वापरलेला आहे. त्यावरून नंतर कांदा लसूणची पेस्ट टाकायची. आपल्याला कांदा लसूणची जी पेस्ट असते त्याच्याने मस्त चव येते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिखट मसाला देखील यूज करू शकता. त्यानंतर एक छोटीशी मिरची मी ॲड केलेली आहे. वरून कांदा ॲड केलेला आहे आणि कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर देखील ॲड करा. माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही केली. तर कांदा असं बेटर मी व्यवस्थित विकून घेतलं आहे. त्यानंतर कांद्याला जरा असं तुम्ही त्या म्हणजे जो डोसा बनवलेला आहे उत्तप्पा त्याच्यावरती थोडंसं प्रेस करून घ्या, म्हणजे कांदा पलटी मारल्याच्यानंतर निघणार नाही. वरून तेल ॲड केलेलं आहे आणि साईडने देखील तेल तुम्ही थोडंसं टाकून घ्या, जेणेकरून आपला जो उत्तप्पा आहे तो तव्याला चिपकणार नाही. आणि व्यवस्थित त्याला अलगद असं पलटी मारून घ्या. पलटी मारून झाल्याच्यानंतर ही फ्रंट आहे. तर असा आपला उत्तप्पा रेडी झालेला आहे. तर तुम्ही देखील बनवा आणि मुलांना लगेच द्या.